काय बोलणं निवांत आहे ना, निवांत असायला पाहिजे. आणि मी तुमचा निवांत विषय असायचे आज आहे ईस्टर, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. तर विषय असा आहे की आत्ता आपण चर्चला जाणार आहे आणि तिथून होणार आहे सुवार्ता फेरी, गॉस्पल रॅली असणार आहे. पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आपण पूर्ण मिरजभर फिरणार आहे सुवार्ता प्रचार करत. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवरतो फॉलो नक्की करा. भेटूया व्हिडिओमध्ये, चला. थांबा लवकर. तर फायनली थोड्याच वेळात 5-10 मिनिटात रॅली सुरू होणार आहे. ट्रॅफिकला अडथळा होईल अशा कुठल्याही प्रकारे कृत्य करू नका. येशूने तुम्हाला इतके प्रेम केले की त्याने क्रूसावरून आपले रक्त फक्त आणि फक्त तुमच्यासाठी वाहिले. तुम्ही विचार करत असाल की असे काही केले ज्यामुळे येशूला क्रूसावर मारावं लागले. आज या गोष्टीद्वारे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जगाची परिस्थितीवरून सहज कळून येते की सर्व काही बिघडलेले आहे. अत्याचार, भ्रष्टाचार सर्व सहनशक्तीच्या बाहेर जात आहे. हे सर्व असे काय आहे? बायबलमध्ये याचे उत्तर आहे. बायबल सांगते आपण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला पुढे पडलो. पापामुळे जगातील प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. एक तर ती व्यक्ती पाप करत आहे किंवा त्याला बळी पडले आहे. मनुष्य स्वतःला माझ्या प्रियानो तर फायनली रॅली मिरज मार्केटमध्ये येत आहे, आलेली आहे. आपले रक्त वाहिले, त्याच्या हातापायावर खिळे मारले. मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मैदानामधून पुन्हा जिवंत झाला. माझ्या प्रियानो, ही काही काल्पनिक कहाणी नाही, तर इतिहासातील सत्य घटना आहे. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी या जगात आला, तुमच्यासाठी क्रूसावर मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. येशू ख्रिस्त म्हणाला, रोहिता रोहिता आमचा रोहितचाच रस्ता वाटायला सध्या आपण आहे मिरज मार्केटमध्ये. रेंज भाऊ गाडी काढायला
रॅली मिरज मार्केट क्रॉस केलेली आहे. हे बघा, बघू शकता. परंतु परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो. त्याने आजपासून जवळपास 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशूने मनुष्य बनून या जगामध्ये जन्म घेतला. त्याने अद्भुत चमत्कार केले, अनेक गोष्टी शिकवल्या. जागृती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की फायनली जेवायला आपण थांबलेलो आहे लाईनीत. अरे माझे गेले